माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये धनंजय देशमुखांनी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये चांगलंच वातावरण तापलं असून धनंजय मुंडे यांनी मांजरसुंब्याच्या घाटामध्ये आपल्या गाडीला गाडी आडवी लावून हवेमध्ये 2 गोळ्या फायर करत मला धमकावली असल्याची जी तक्रार आहे ती धनंजय देशमुखांनी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खरं तर पाहिलं तर धनंजय देशमुखावरच एक आरोप लावण्यात आलेला होता, तो म्हणजे धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे मोठे बंधू असलेले समाधान खिंडकर यांनी थेट धनंजय देशमुखांच्या विरोधामध्ये बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या तक्रारीमध्ये समाधान खिंडकर असे म्हणाले आहेत की धनंजय देशमुखांनी आपल्या डोक्याला बंदूक लावून आपल्याला धमकावले असल्याची तक्रार जी आहे ती समाधान खिंडकर यांनी केल्यानंतर धनंजय देशमुखांनी देखील बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये तक्रार दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर दोघांनीही दिलेल्या तक्रारी अत्यंत खोट्या असल्याचं सर्व काही सखोल माहिती घेऊन पोलिसांनी हे समोर आणल्याचं आपण पाहिलेलं आहे। खोट्या तक्रारीमुळे बीड जिल्ह्यामध्ये चांगलंच वातावरण ढवळून निघाल्याचं आपण गेल्या 2 दिवसापासून पाहिलेलं आहे। त्यानंतर ज्या पद्धतीने धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये खोटी तक्रार दिलेली आहे, या तक्रारीमुळे धनंजय मुंडे यांच्याकडून धनंजय देशमुख यांच्या विरोधामध्ये हल्लाबोल चढवला जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। धनंजय मुंडे यांचे काही समर्थकांनी तर असा वक्तव्य केलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये जर कुणीही आतंकवादी एखादा आणून सोडला तर त्यामागं धनंजय मुंडे यांचाच हात असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक दिवसापासून पाहिलं तर धनंजय मुंडे जे आहेत ते आता आपल्याला कशा पद्धतीने राहत आहेत, कशा पद्धतीने वागत आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु त्यांना बदनाम करण्यासाठी काही लोक जे आहेत ते आता थेट पोलीस स्टेशनमध्ये खोट्या तक्रारी करत असल्याचा देखील गंभीर आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या समर्थकाकडून करण्यात आलेला असल्याचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे या प्रकरणाविषयी बोलताना खूप मोठा असा एक खुलासा देखील केलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये काही काळापासून खोट्या तक्रारी करण्याची जी प्रथा रूढी चालू होती, काही नेत्याच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ती बंद पडली होती, परंतु आता पुन्हा ती जी रूढी परंपराच म्हणावी लागणार आहे की खोट्या तक्रारी द्यायच्या आणि कुणाला तरी अडकवण्याचं काम करायचं आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्या व्यक्तीचा नायनाट करायचा, अशा पद्धतीचं काही प्रकरण जे आहे त्या इथून मागच्या कार्यकाळामध्ये घडत होतं। परंतु गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे सर्व जे काही खोट्या गुन्ह्याचं प्रकरण आहे त्या आम्ही बंद पाडलं होतं, परंतु आता खोट्या गुन्ह्याचं जे प्रकरण चालू आहेत ते पुन्हा एकदा सुरू झाले असून हे जी खोटे गुन्ह्याची तक्रार ज्या व्यक्तीने दिलेल्या आहे त्यांच्या विरोधात तर रितसर कारवाई झालीच पाहिजे, परंतु खोट्या तक्रारी खोटे गुन्हे दाखल करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन न करता थेट त्यांना बडतर्फ करण्यात यावा असा गंभीर पवित्रा जो आहे तो खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बोलताना घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खोटे गुन्हे अधिकारी कशा पद्धतीने दाखल करून घेतात, शहानिशा न करता थेट एखाद्याने तक्रार दिली तर लगेच गुन्हा कुठल्या आधारे दाखल करून घेतात असा देखील प्रश्न या निमित्ताने बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडलेला आहे। कुठलीही चौकशी, कुठलीही त्या तक्रारीची ठोस पुरावा नसताना जे पोलीस अधिकारी आहेत ते कुणाच्या सांगण्यावरून अशा पद्धतीच्या खोट्या तक्रारी दाखल करून घेतात याची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर ह्या अशा अधिकाऱ्यांना निलंबन न करता थेट त्यांची बडतर्फीच करण्यात यावी अशी भूमिका जी आहे ते खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मांडलेली आहे। नेमकं ह्या प्रकरणाविषयी खासदार बजरंग सोनवणे जे आहेत ते प्रसार माध्यमाशी बोलताना नेमकं काय म्हणाले आहेत, त्यांनी कुणावर गंभीर आरोप केलेले आहेत, पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली आहे, धनंजय देशमुख यांच्या बाजूने कशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, धनंजय मुंडे यांच्या बाजूने कशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। हे बघा, बीड जिल्ह्याची मागच्या 2-3 वर्षामध्ये जी अंदाधुंदी झाली ती या वर्षामध्ये बऱ्यापैकी बंद करायची ही अंदाधुंदी किंवा जी गैरकानूनी कारभार आहे तो बंद करायचं प्रशासनानं काम केलं होतं। परत आणखी काही ही असले जी भाडगुळ अधिकारी आहेत हे अधिकारी विनाकारण खोटे गुन्हे दाखल करणार म्हणजे आणखी बीड जिल्ह्यातली परिस्थिती पुन्हा बदलणार किंवा पुन्हा आणखी सेन्सिटिव्ह होणार। या बीड जिल्ह्यातली जी परिस्थिती ती काही
पूर्ण चेतावणी राहायची का सारखी पेटलंच राहायला पाहिजे का जिल्हा? आता असं खोटे गुन्हे करणारा जो कुणी अधिकारी असेल जर खोटा गुन्हा दाखल करत असेल त्यांनी एखाद्या तपासात ठेवा. मी अर्ज दिला, माझ्यावर आता कुणी असं काही एखाद्या काय म्हणलं किंवा माझ्यावर कुणी अटॅक केला आहे, जर अटॅक केलं आहे म्हणलं तर अटॅक झाल्याच्या नंतर माझा अर्ज घेऊन त्याच्यावर तपास करा ना. ठीक आहे, तुमची जबाबदारी काय? आला अर्ज केलं लगेच तुम्ही नोंद करता म्हणजे खोटे गुन्हे मग समोरच्या पार्टीचे काय करत नाही? मग आता तुमचे बरेच असे गोष्टी आहेत की ज्या पोलीस स्टेशनला सांगितलं तर 3-3 दिवस गुन्हे दाखल करत नाही. एखादीचं डोकं फुटलं, एखादं पाय मोडला, हात मोडला तरीसुद्धा करत नाही. मग आता ही गुन्हे कसे करणार? जर एखादा अधिकारी बीड जिल्ह्यात परत एकदा अर्ज खोटा दिला तर एक खोटा दिला त्यांच्यावर तर कारवाई काय करायची ती होईल. पण ज्या अधिकाऱ्याने नोंद केला त्याला निलंबन केलं पाहिजे पहिल्यांदा, आणि त्याचं निलंबनच नाही तर त्याची बी ओपन झाली पाहिजे आणि त्याला बडतर्फ करायसाठी सुद्धा ॲक्शन घेतली पाहिजे सरकारनं. आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी हे पत्र देणार आहे, परंतु उद्या मी आज DIGला पत्र देतोय, मुख्यमंत्र्यांना देतो याच्या संदर्भात की बीड जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी. मात्र ज्यांनी हे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. हे बघा, आम्ही समजा मी एखादा जर मला कुणी चोर म्हणलं तर मी समोरचा ही चोर आहे असं म्हणणार ना. त्याच्यावर मला बोलायचंच नाही. त्यांनी कुणी केले त्यांच्यावर ॲक्शन करायला पाहिजे होतं ना. जो रखवालदार आहे तो चोर व्हायला लागला ना. जर कुणी खोटा गुन्हा केला तर त्याच्यावर कारवाई करा ना तुम्ही. जर खोटा गुन्हा कुणी केला तर त्याच्यावर कारवाई तुम्ही ज्यावेळेस जोपर्यंत करणार नाही ते तोपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये होणारच नाही ना. मग खोटे गुन्हे तुम्ही नोंद करतात, FIR डायरेक्ट नोंद करा, रजिस्टर करता, ही चूक अधिकारीची नाही का? तुम्ही तपास करा ना. आता कुणी एखादा कुठलाही गुन्हा असेल, कुठला आता मी मला एक गुन्हा म्हणायचं नाही, जे की सेन्सिटिव्ह गुन्हे आहेत ते समजा तुमचं अट्रॅसिटी गुन्हा आहे, जी की तुमच्या विनयभंग आहे, जी की पोस्कोचा गुन्हा आहे, जे असे काही सेन्सिटिव्ह आहेत की जे की किंवा काय पहिलं 376 कलम होतं, जे की अशी बलात्काराची असे जी काही गुन्हे आहेत या गुन्ह्याला तरी काळजीपूर्वक तपासून ॲडमिट केले पाहिजे. जे आता 307 आहे, 302 आहे. आता कुणी म्हणेल खासदाराने येऊन आम्हाला मारलं की तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का लगेच? असा कुठल्या अधिकाऱ्याने करू नये. आणि कोण काय म्हणतं मला कळतच नाही. आता कुणी म्हणतं ह्याच्या रिव्हॉल्वर ह्याची काढली मला लावली, त्याची काढली मला लावली. आता जर आमचं संरक्षण करणाऱ्या गार्डचीच रिव्हॉल्वर आम्ही म्हणतो त्याचा आय विटनेस असला तो. आता ह्याच्यावर मला एकाची बाजू नाही कुणाची घ्यायची. विषय असा आहे की ह्या जर गोष्टी असतात तर खोटा गुन्हा करणाऱ्यावर तर कारवाई तुम्ही करा, त्याच्याबद्दल म्हणणंच नाही माझं. पण ज्यांनी गुन्हा दाखल करते त्यांचं काय? तुम्ही शासन आहेत ना, तुम्ही रखवालदार आहेत बीड जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्रातल्या शासनाचे तुम्ही सर्वजण जे आहात ते रखवालदार कर्मचारी म्हणून काम करताना आम्हाला संरक्षण देणं तुमचं काम आहे. तुम्ही आमच्या मग बीड जिल्ह्याची परत प्रथा सुरू झाली ना खोट्यात गुन्हे दाखल करायचे. खोट्या गुन्ह्यानंतर परत बीड जिल्हा कंटाळा आहे ना. बीड जिल्ह्यामध्ये काय काय नाही झालं, एवढे अतिविषय झालेले आहेत. त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्याची परंपरा जरा खंडित झाली. पण आता काय दादा गेल्यानंतर आणखी बोकाळतं का काय असे संशय आला मला. मग त्याच्यानंतर आणखी कोणाचे मनसुबे काय काय व्हायचे ते होते का काय माहिती. धनंजय देशमुख येते असं धनंजय देशमुख म्हणतायत की धनंजय देशमुख मला गाडी अडीक लावून 2 फायर केल्या. याकडे नाही, हे बघा, ही ज्यावेळेस मला FIRची कॉपी मिळेल त्या दिवशी त्याच्यावर बोलत मला त्याची FIRची कॉपी मिळाली नाही. तुम्हीच म्हणतात ते तुमचं तोंड नाही, मला ते माहीत नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काल निवेदन दिलं एसपींना की त्यांनी खुलासा करावा. धनंजय देशमुखांनी जी तक्रार त्या ठिकाणी दिली होती किंवा बाईट दिली होती या संदर्भात खुलासा करावा असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पक्षाची बदनामी करतायत असं पण म्हणाले. पक्षाची बदनामी करतात, त्या माणसावर बोलतात, त्याचा काय विषय ते आहे. मग ह्यांच्यावर कुणी गुन्हा दाखल करायला लावला, हे राजकारण वेगळ्या पद्धतीने. आता कसं आहे, सरकारमध्ये असताना खुलासा करावा म्हणजे वेगळं, सरकारच्या बाहेर आल्यानंतर गोळी कळलं की त्याच्यावर नाही मला जास्त काय बोलायचं. ते लोकशाहीत अधिकाराचीच करा, त्याची लोकशाहीत ते खुलासा करा, ते बी खुलासा करतील ना. त्याच्यात मी कसं बोलू आता. बाप्पा